कोरोनानंतर चीनमध्ये पुन्हा एकदा एका नव्या व्हायरसने थैमान घालायला सुरुवात केली। हा व्हायरस आहे HMPV अर्थात ह्यूमन मेटान्यूमो। चीनमध्ये या व्हायरसचे रुग्ण सतत वाढत आहेत। डॉक्टरांच्या मते या व्हायरसची लक्षणं कोरोनासारखी नाहीत, पण या व्हायरसचा धोका हा लहान मुलांना जास्त सांगण्यात आलाय। कोरोनाच्या महामारीनंतर सर्वच जण व्हायरसच्या बाबतीत अलर्ट झालेत, पण पालकांनी HMPV व्हायरसला न घाबरता काही गोष्टी लक्षात घेतल्या तर मुलांना या व्हायरस पासून दूर ठेवता येऊ शकतं। खरं तर लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत असते, त्यामुळे कोणत्याही व्हायरसचं इन्फेक्शन लहान मुलांना पटकन होतं। त्यामुळेच लहान मुलांना या व्हायरसचा धोका जास्त आहे असं सांगण्यात आलंय। HMPV व्हायरस श्वसनासंबंधित बॅक्टेरिया आहे। हा बॅक्टेरिया लहान मुलांच्या फुफ्फुसात हवेद्वारे प्रवेश करतो। शरीरात या व्हायरसने एंट्री केल्याने मुलांना याची लागण होते। या व्हायरसची मुलांना लागण झाली की मुलांना श्वास घेण्यास त्रास होतो। त्यात जर मुलांना आधीच श्वसनासंबंधित आजार जसे की दमा असेल तर अशा केसेसमध्ये मुलांना या व्हायरसचा अधिक धोका सांगण्यात आले। त्यामुळे जाणून घेऊयात की HMPV ची लक्षणं कोणती आहेत। ताप आणि खोकला, श्वास घेण्यास अडचण, फुफ्फुसात इन्फेक्शन, नाक बंद होणं, घसादुखी आणि जुलाब। पण पालकांनी न घाबरता तज्ञांनी दिलेले काही नियम फॉलो केल्यास तुम्ही HMPV पासून मुलांचं संरक्षण करू शकतात। 1. बाहेर अर्थात सार्वजनिक ठिकाणी जाताना मुलांना मास्क घालण्यास सांगावं। 2. वारंवार मुलांना हात धुण्याची सवय लावावी। 3. गरज नसताना गर्दीच्या ठिकाणी मुलांना नेऊ नये। 4. टिश्यू पेपरचा पुन्हा वापर करण्यास मनाई करावी। 5. आजारी व्यक्तींच्या संपर्कात मुलांना नेऊ नये। 6. मुलांना डोळे, नाक, चेहऱ्याला स्पर्श करण्यास देऊ नये। 7. मुलांना पौष्टिक आहार द्यावा, ज्यामुळे मुलांची इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग राहील। 8. मुलांना वरील कोणतेही लक्षण दिसल्यास किंवा मूल आजारी पडल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधं देऊ नयेत।